देवाची करणी आणि नारळात पाणी अशी आपल्याकडे म्हण आहे आणि असाच काहीसा प्रकार भिवंडी तालुक्यातल्या वाडा रस्त्यावरच्या दुगाड फाटा नजीकच्या असनोली या ठिकाणी दिसून आलेला आहे। इथले शेतकरी जयेश पटेल यांच्या रस्त्यालगतच्या घराच्या अंगणात 8 वर्षांपूर्वी लावलेलं आंब्याचं झाड आहे। या झाडाला सध्या आंबे लगडले आहेतच, पण झाडाखाली खेळणाऱ्या मुलांना आंब्याच्या झाडाला सीताफळ लागल्याचं दिसलं। त्यांनी ही बाब वडील, आजी आणि कुटुंबातल्या सगळ्यांना सांगितली। जितेंद्र भोईर यांनी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकताच तो प्रचंड व्हायरल झाला आणि सध्या हा प्रकार पाहायला गर्दी होतीये। या झाडावर कोणत्याही प्रकारचं कलम केलेलं नसताना सीताफळ कसं काय लागलं असा प्रश्न स्थानिक आणि तज्ञांना पडलाय। परिसरामध्ये जेवढे पण फळाचे झाडं आहेत ते आम्ही जे आंबे आहेत हे आम्ही खाल्लेले म्हणजे बाठे असतात ते बाठे टाकलेले होते आणि त्यातून तो आलेला झाड आहे आणि त्या झाडाला अचानकपणे तो सीताफळ या वर्षीच लागलाय, नाही तर 8 वर्ष जुनं जवळजवळ झाड आहे ते। लहान पोरं गोट्या खेळत होते आणि त्यांना ते जाणवलं का काहीतरी वेगळं फळ आहे, म्हणून ते मला तिथे सांगायला आले का बाबा आपल्या झाडाला सीताफळ आहे। तर मी म्हटलं सीताफळ कसं काय, तुम्ही काय जाऊन चिटकवलं का काय? मी तर एवढंच सांगेन का कुठल्याही प्रकारचा ज्याच्यामध्ये आपण हे नाही केलेला, कलम नाही काय नाही, तो आपण नैसर्गिक असा एक चमत्कार म्हणावा लागेल। बाकी देवाला माहीत तो काय प्रकार आहे तो।